तर महत्त्वाची बातमी येते, फडणवीस आणि अमित शहांमध्ये रात्री उशिरा बैठक झालेली आहे। फडणवीसांच्या राजीनाम्यावर मात्र बैठकीत कोणताही निर्णय नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। संघटनात्मक पातळीवर काम करण्याची गरज आहे ही फडणवीसांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले। संदीप, या बैठकीत नेमकी काय चर्चा झालेली आहे? मनश्री, ज्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मला मोकळं करा असं म्हटलं होतं किंवा मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना फोन केला होता आणि विचारलं होतं की असा निर्णय तुम्ही का घेतलाय। तर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। मग अमित शाहांनी सांगितलं होतं तुम्ही दिल्लीमध्ये या आणि स्पष्ट भेटूनच आपण बोलू। काल रात्री ज्यावेळेला फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले त्यानंतर मध्यरात्री ही भेट झाल्याचं आपल्याला समजतंय। अमित शाह यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस गेले होते। जवळपास अर्धा ते पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्यावर ठाम आहेत, कारण त्यांना विधानसभेची तयारी करायची आहे। आपण एखाद्या पदामध्ये अडकून राहिलं तर किंवा सरकारमध्ये जर अडकून राहिलं तर संघटनात्मक पातळीवरचं जे काम आहे ते करता येणार नाही, हे त्यांनी ठासून सांगितल्याचं आपल्याला समजतंय अमित शाह यांना। अमित शाह यांनी त्याबाबत अजून कुठलाही दुजोरा दिलेला नाही किंवा ग्रीन सिग्नल देखील दिलेला नाही। म्हणजे निर्णय जो आहे भाजपच्या वतीनं तो अजून कुठलाही घेण्यात आलेला नाही। पण ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला त्यानंतर ते ठाम असल्याचं अजूनही आपल्याला समजते। त्यामुळं याबाबतचा निर्णय नेमका कधी होतो हे तर आपल्याला समजू शकेल। पण खरोखरच पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील, हे फडणवीस यांच्या या निर्णयाला ग्रीन सिग्नल देतात का हे बघावं लागेल। कारण त्यांच्यावर असंही एक प्रेशर आहे की तुम्ही मंत्रिपद सांभाळत म्हणजे उपमुख्यमंत्रीपद किंवा मंत्रिमंडळामध्ये असतानाच तुम्ही संघटनात्मक काम देखील करू शकता। बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, गृहमंत्रीपद कुणाकडे जाणार? मग ते भाजपमधल्याच नेत्याकडे जाणार की अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या नेत्याकडे जाणार? ह्याचा देखील एक मोठा जो प्रश्न आहे तो समोर असणार आहे। त्यामुळे याबाबतचा निर्णय जरी झाला नसला तरी पुढच्या काही दिवसांमध्ये याचा निर्णय होऊ शकतो। आज देखील दिवसभर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्येच असतील। जी संसदीय दलाची बैठक होणार आहे संसदेमध्ये, त्या बैठकीला देखील स्वतः देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असणार आहेत। मनश्री, नक्की संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर आणखी एक मोठी बातमी, लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजप राज्यात मोठे फेरबदल करणार असल्याचं कळतंय। भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्ष सुद्धा बदलण्याची शक्यता आहे। लोकसभेतला फटका राज्यात बसल्यानंतर भाजप राज्यात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे। राज्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्यता ही भाजपच्या राजकीय वर्तुळात वर्तवली जाते आहे।